मला सांगा मुख्यमंत्री कोण होणार? मुख्यमंत्र्यामध्ये कोण, कुणामध्ये गुणवत्ता आहे की तो मुख्यमंत्री योग्य असेल? मुख्यमंत्री पदासाठी आदरणीय आत्ताचे मुख्यमंत्री काँग्रेस आहे पक्षाचे पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे कालचा तुमच्या प्रत्येक चॅनलचा सर्वे असेल किंवा काय असेल सगळं बघितलं आणि राष्ट्रवादीसारखा भ्रष्ट पक्ष आमच्यापासून लांब गेलेला आहे। त्यामुळे पृथ्वीराज बाबांच्या नेतृत्वाखाली परत काँग्रेस सरकार येईल। मुख्यमंत्री राज ठाकरे, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, विनोद तावडे यांच्यापैकी कोण चांगला होऊ शकतो? मुख्यमंत्री म्हणून आदरणीय राज साहेब हेच योग्य आहेत, कारण आता ब्लूप्रिंट सादर झालेली आहे। त्या ब्लूप्रिंटमध्ये विकासाचा अजेंडा आहे आणि सांगली काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप या सर्वांनी मिळून सहकार मिळवला। मुख्यमंत्री कोण चांगला होऊ शकतो? पृथ्वीराज बाबा चव्हाण साहेब मुख्यमंत्री होऊ शकतात। मला हे सांगा की विरोधी पक्ष म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्षालाही तेवढीच ताकद असते। सरकारचं वाईट काम जे आहे, गैरकारभार आहे तो काढायचा असतो, पण 5 वर्षात असं काही चित्र दिसलं नाही। भाजप असो, शिवसेना असो, विधानसभेमध्ये कामकाज होताना यांचे जे आरोप आहेत ते तुम्हाला काढताच आले नाही किंवा लोकांनाही जाताही आलं नव्हतं। आपण जर गेल्या 5 वर्षातलं भारतीय जनता पार्टीचं विरोधी पक्ष नेते असतील, आमचे प्रदेशाध्यक्ष असतील, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि एकनाथराव खडसे यांनीच हे भ्रष्टाचाराचे पुराव्यानिशी बाहेर काढलेत आणि हे काही ऐकत नाहीत सभागृहात कोणाचं, म्हणून कोर्टात सुद्धा अनेक प्रकरणं गेलेले आहेत। हे आपल्या सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं आहे आणि त्याचंच प्रत्यंतर लोकसभा निवडणुकीमध्ये 4 राष्ट्रवादी आणि 2 काँग्रेसला आलेला आहे। तरीसुद्धा आणखी हे मोठ्या आवाजात बोलणार असतील की भ्रष्टाचार झालाच नाही आणि आमचा सगळा कारभार चांगला झाला। एक पण जे राज ठाकरे आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष, त्यांनी अनेक वेळा खडसेंच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। ते आमच्या विरोधात असल्यामुळे ते बोलणार, पण आपण सगळी दैनिक आणि सगळ्या चॅनलवर बघत असेल एकनाथराव खडसेंच्या एवढ्या मोठ्या आवाजात बोलणारा विरोधी पक्ष नेता नव्हता। तर ही महायुती का तुटली? कारण एकनाथ खडसेंनी असं म्हटलं की आदित्य याला जबाबदार आहे। बरं, एक तरी महायुती तुटण्याचं कारण जे आमच्याबरोबर जे मित्रपक्ष आमचे होते त्यांना ज्या जागा द्यायला पाहिलं होत्या त्या जागा देता आल्या नाहीत आम्हाला, आणि त्यांना जर जागा द्यायची असेल, त्यांना बरोबर घ्यायचं असेल तर हे कोणी दिलं नाही? तुम्ही दिला नाही की शिवसेनेने दिलं नाही? आम्ही तर बघितलं असेल की शिवसेनेकडे जास्त जागा होत्या आणि 59 जागा शिवसेनेकडे अशा होत्या की शिवसेना त्या जागावरती कधीही विजयी होऊ शकले नाही किंवा 10,000पेक्षा जास्त मतं पडली नाही, आणि 19 जागा भारतीय जनता पार्टीकडे अशा जागा होत्या की तिथं आम्ही विजयी होऊ शकलो नाही। शिवसेने आडमुठी भूमिका बजावली। हां, विरोधी पक्षाचं काम भाजप आणि शिवसेनेने चांगलं केलं? विरोधी पक्षाचं काम भाजप आणि शिवसेना अजिबात चांगलं केलेलं नाही। नाही, कोण म्हणतोय? नाही केलं, अजिबात केलं नाही। नाही, अजिबात केलेलं नाही। यांचा जो आरोप आहे तो खोटा आहे। यांचा नुसता नौटंकी आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महाराष्ट्रामध्ये काय राज्यात पूर्णपणे नाशिकमध्ये पूर्णपणे वनवे मनसेची सत्ता आली, त्यांनी मनसेची पूर्णपणे सत्ता आली असताना पण त्या नाशिकचा विकास करू शकले नाहीत आणि त्यावेळी राष्ट्रवादी संघ त्यांनी युती केलेले आहेत आणि त्यांनी काय सांगतात आम्हाला पूर्णपणे पक्ष आहे तो की अच्छे दिन येणार आहे अशा प्रकारचा एक प्रचारही झाला होता। तर आता अच्छे दिन पाहायला मिळतात? आजचे दिन यायला संधी दिली पाहिजे। 100 दिवसात आजचे दिन साहेब येणार नाहीत, त्याला काही जे आता डेव्हलपमेंटचे त्यांची वाटचाल चालू आहे, आपण मोदी साहेबांना संधी जशी आपण संधी दिली पाहिजे। साहेब, उद्योगधंद्यातले जे आता उद्योजक आहेत ते आपल्याकडे आता जास्तीत जास्त आले जेव्हापासून मोदींचं सरकार आले, ते आपण बघतोय आता, आणि युवक वर्ग पण सगळा भाजप बरोबर। उद्योगधंदे वाढायला लागले असं त्यांचं म्हणणं आहे। वेळ द्यावा लागतो अच्छे दिनसाठी, तो दिला पाहिजे। उद्योगधंदे वाढायला लागले, काँग्रेस एनसीपीला हे करता आले नाही, काँग्रेसला करता आले नाही। मिरज मतदारसंघामध्ये दंगल घडवून तिने लेहाटव या ठिकाणी भाजप सीट निवडून संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। गणपतीची विटंबना करणारे हेच लोक आहेत लहेटेवा, प्रसंगी भाजपमध्ये हातमिळवणी करणारे हे वाळव्याचे नेते आज संपूर्ण जिल्ह्याला कळलं की बाबा ह्यांची खायदात काय दाखवायच्याच वेगळी आहे ते। म्हणून यावेळेला या सांगली जिल्ह्यामध्ये मदन भाऊंच्या नेतृत्वाखाली, डॉक्टर कदम साहेब यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या संपूर्ण आमदार या ठिकाणी निवडून यायला कोणती अडचण आहे या ठिकाणी मला वाटतं। किती आमदार येतील सांगा? काँग्रेसचे किती आमदार येतील? काँग्रेसचे किमान या ठिकाणी 6 ते 7 आमदार येतील। मिरज दंगलीचा सूत्रधार हा राष्ट्रवादी काँग्रेसचा तत्कालीन महापौर, राष्ट्रवादी काँग्रेसचा विद्यमान नगरसेवक मैनुद्दीन बागवान आहे। हे सांगलीच्या पोलीस अधीक्षकांनी स्पष्टपणे जाहीर केलेलं होतं। राज्यामध्ये मुख्यमंत्री हे सन्माननीय काँग्रेसचे आहेत, सन्माननीय पृथ्वीराजजी, परंतु तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतो, सांगली पोलिसांनी हायकोर्टामध्ये प्रमाणपत्राद्वारे, शपथपत्राद्वारे सांगितलेलं आहे की मैनुद्दीन बागवानची आम्ही जी आरोपपत्र आहेत ती तयार करून मान्यतेसाठी महाराष्ट्र शासनाकडे पाठवलेली आहेत, पण काँग्रेसने ह्याचं उत्तर द्यावं की मैनुद्दीन बागवानवरती आज अखेर मिरज दंगल प्रकरणाचे आरोपपत्र का दाखल झाले नाही। चला ठीक आहे।
मुख्यमंत्री तुमचा आहे, नाही मुख्यमंत्री तुमचा आहे, तुम्ही म्हणतात की हे लोक दंगल घालवतात, तुमच्या हातात सत्ता होती. पूर्णपणे या गोष्टी सहमत आहे, पण गृहमंत्री हे राष्ट्रवादीचे असल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बदनाम चला, होते. तुमची अडचण झाली होती, तुम्ही आघाडी का तोडली सांगा. आघाडी तोडली म्हणजे त्यांच्या विचाराशी त्यांचे जे भ्रष्टाचाराचे त्यांचे आमदार आहेत, मंत्री आहेत, त्यामुळे त्यांच्याशी आम्ही आघाडी तोडली.